आज आपल्या इकडं एक कॉम्प्युटर इंजिनियर मुलगा पुण्यामध्ये नोकरी करणारा आणि 52 लाखाचं पॅकेज असलेला 96चा मुलाचा जन्म असलेला सिल्लोड तालुक्यातील मुलगा आहे. त्याच्या संदर्भात मुलाचे वडील, मुलगा आलेला आहे. ते आपल्याला सविस्तर माहिती देतील आणि त्यांचा अनुभव पण सांगतील का आपलं कार्य कसं आहे. कारण त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न इथूनच जमलं. कसं वाटतं आम्ही दाखवलेली सूनबाई कशी भेटली? चांगलं स्थळ भेटलं का? नाही, काय? स्थळ स्थळ चांगलं त्याच्यात आमचं समाधान आहे. हां, हां. चांगलं स्थळ मिळालं आम्हाला आणि त्यामुळेच तो विश्वास आहे म्हणून याचं सुद्धा आता तुमच्याकडूनच जमेल याची हां. आशा वाटते नक्की जमेल. आणि खात्री आहे. हां, खात्री आहे तुम्हाला, खात्री आहे तुम्हाला. तुमचा मोठा मुलगा इंजिनिअरच होता ना? हो, हो. तो आणि इंजिनिअर आहे. सुनबाई पण मनमिळावू स्वभावाची मिळाली. ती पण आम्हाला जसं अपेक्षित होतं, हां, हां. एकमेकाला धरून चालणारी, हां. कुटुंबातल्या सदस्यांना मिळून राहणारी. तुम्हाला त्या मुलगी नाही ना? नाही, आम्हाला मुलगी हां, नाही. म्हणजे ती सूनबाई सुनबाई तुमची म्हणजेच आमची मुलगी आहे आता सूनबाई असं म्हणजे मुलगी. आम्ही समजतो. त्यांना मुलगी नसल्यामुळं सून ही त्यांची मुलगी म्हणून ते सुनाला अगदी मुलीसारखं प्रेम देतात. आज त्यांची आता मोठ्या मुलाचं लग्न आपल्याच कार्यातून झालं. चांगली त्यांना सूनबाई भेटली आणि खूप मनमिळावू परिवाराला धरून चालणारी आहे. ती पण जॉब करते ना? हो, हो. ती पण असोसिएट मॅनेजर आहे. हां. आणि ती पण जॉब करते. चांगलं तिला पॅकेज आहे, मुलाला चांगलं पॅकेज आहे. आणि तुम्ही काही कुठं सर्व्हिसला होते? मी महानगरपालिकेमध्ये तुम्ही महानगरपालिकेत म्हणजे वडील तुम्हाला सिनियर पेन्शन आहे. हो, सीनियर क्लर्क होतो मी. हां, वडिलांना पेन्शन आहे. गावाकडे शेती गावाकडे शेती आहे, 4.5 एकर शेती आहे. 4.5 एकर गावाकडे शेती आहे. इथं काही घरदार घर आहे ना, स्वतःचं घर आहे इथं. रो हाऊस आहे रो तुमचा. हो. स्वतःचा रो साव हाऊस आहे. आता हा झाला वडिलांचा परिचय. आपण आता या मुलाच्या तोंडून मुलाबद्दल सविस्तर माहिती घेऊ. तुमची जन्मतारीख काय? 1996 96चा जन्म आहे आणि शिक्षण काय तुमचं? BE कॉम्प्युटर बीई कॉम्प्युटर आहे. कोणत्या कॉलेजला झालं बीई? पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. आणि हाईट कशी? तुम्ही बरेच हाईटेड दिसताय. 5 फूट 9 इंच 5 फूट 9 इंच. आणि आता पॅकेज किती सध्या तुमचं? सध्या 52 लाख आहे. 52 लाखाचं पॅकेज आहे. आणि जॉब प्रोफाईल पुण्यामध्येच ना? हो, हो. काही वर्क फ्रॉम होम असतं? वर्क फ्रॉम होम पण असतं. हायब्रिड आहे आमचं. हायब्रिड आहे. समजा कधी वर्क फ्रॉम होम तुम्ही करू शकता. बरं. आता तुमचं 52 लाखाचं पॅकेज, 96चा जन्म, आय-टी डेव्हलपरमध्ये का? हो, सॉफ्टवेअर डेव्हलपर. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून तुमची जॉब प्रोफाईल आहे. तर तुम्हाला मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा? म्हणजे ती काय जॉब करणारी असावी? मुलगी समजा फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, भोकरदन या तालुक्यातील असल्यास प्राधान्य राहील. म्हणजे आपल्या जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री आणि कन्नड या तालुक्यातील प्रथम प्राधान्य भोकरदन या तालुक्यातील. हो. आणि शिक्षणाच्या बाबतीत आणि IT इंजिनियर किंवा CA आय-टी इंजिनियर, सीए, सॉफ्टवेअर मध्ये IT मध्ये काम करत असतात. आय-टी मध्ये काम करणारी. समजा एखादी एम-सी असेल, ती आय-टी जॉब हो. करत असेल किंवा इंजिनियर असेल आणि ती IT मध्ये आय-टी जॉब करत असेल, चालेल. जॉब वालीच पाहिजे का गृहिणी चालेल? जॉब असल्यास प्राधान्य राहील. जॉबला प्राधान्य हो. राहील. आणि सुसंस्कृत, सुस्वभावी आणि मनमिळावू. मनमिळावू पाहिजे. म्हणजे जशी मोठी सून मिळाली आम्हाला हां, त्याच टाईप ही जर आणि त्याची आशा आहेच तुमच्याकडून मिळेल म्हणून. आशा आहेच. हो. आणि निश्चित तुमची आशा पूर्ण होईल. कारण मी तुमच्या पूर्ण परिवाराला ओळखतो. यांच्या मोठ्या मुलाच्या टायमाला बऱ्याच वेळेस यांच्या घरी चहा-पाणी घेऊन आलो, पोहे खाऊन आलो आणि मोठ्या मुलाचं चांगलं झालं. सूनबाई यांना मनमिळावू मिळाली. त्यांची अपेक्षा आहे की तशीच सून दुसरी मिळावी. फक्त गोड बोलणी, बाकी काहीच लागत नाही. कारण यांची मुलाची जी आई आहे सर्व काम करून घेण्यासारखी आहे. म्हणजे अगदी सुनाला लेकीसारखं प्रेम देणारे आहे. फक्त त्या सुनांना आई म्हणून आपल्याला प्रेम दिलं पाहिजे आणि आई-वडिलांसारखंच आपल्याला सासू-सासऱ्याला बी आपलं म्हणून समजून घेणारी पाहिजे. जॉब करणारी असेल तर जॉब करणारीच पाहिजे, जेणेकरून दोघंही व्यवस्थित पुण्यामध्ये सेटल होऊ शकता. आज त्यांना 52 लाखाचं पॅकेज आहे. खरं जर म्हणलं तर 52च्या वर आहे. पण त्यांचं म्हणणं आहे, ज्यावेळेस एखाद्याला पेमेंट स्लिप, एखाद्याला डिटेल पाहायचं, तर त्यावेळेस त्यांना आपण खरं-खरं दाखवू. आज जास्त सांगायचं, नंतर कमी निघायचं, मग निराशा होती. त्यापेक्षा आज कमी सांगा 2-5 लाख. नंतर ज्यावेळेस एखाद्याला पेमेंट स्लिप पाहिजे, खरंच किती पॅकेज आहे, मग ते पाहायचं असेल तर त्याला क्लिअर डिटेल दाखवू. आणि आमच्या कार्यातून मुलाची पेमेंट स्लिप, 7/12, घराचे डॉक्युमेंट, जी काही माहिती लागली ती अगदी ट्रान्सपरंट आम्ही देतो आणि मुलांना कोणालाही राग येत नाही. म्हणूनच त्या विश्वासानं पालक येतात, नावनोंदणी करतात
आणि मनाजोगी आम्ही स्थळ देतो. गेल्या 15 वर्षाचा अनुभव आहे. आता यांना तर मग स्वतःला अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही दुसरीकडे काय कुठे नोंदणी केली नसेल नाही, आणि नोंदणी करणार करायची पण गरजही पडली नाही. नोंदणी केली नाही, करणार नाही. कारण 15 वर्षात आपल्या इथून अनेकांची लग्न जमली आणि हा जो परिवार आहे त्यांना मुलगी नसल्यामुळं दोन्ही मुलं अगदी खूप समजदार, आई-वडिलाला अगदी जीव लावणारे आहेत. त्यांनाही वाटतं का आपल्याला येणारी सून, येणारी होणारी बायको ही आपल्या आई-वडिलाला तिच्या आई-वडिलांसारखी समजून घेणारी पाहिजे. आणि बाकी अपेक्षामध्ये फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, भोकरदन तालुक्यातील स्थळांना प्रथम प्राधान्य आहे. असं दुसऱ्या तालुक्यातील भेटले तर विचार निश्चित करतील. कारण नाते-गोते कुठे जरी ट्रेस लागला तर त्याचा विचार ते करतीलच. मुलगी IT इंजिनियर असावी, CA असावी, असल्यास जास्त प्राधान्य राहील. आणि एकच सुसंस्कृत, सुस्वभावी, मनमिळावू, अनुरूप हायटेड असावी, मुलगा हायटेड असल्यामुळं आणि सडपातळ असावी. बस जास्त काही मोठी अपेक्षा नाही. आणि बाकी लग्न कार्य हे समोरच्याला जसं वाटेल तसं करावं. फार काही आपलं असं बरोबर. त्याच्यावर म्हणजे असं हे नाही आपलं, नाही का हे असं सूर्य लॉन्चला पद्धत- करा, गुरु लॉन्चला करा, असं काही नाही ना. तशी काही आपली अपेक्षा रामामध्ये करा, आंबेसेटर मध्ये करा, आमच्या मुलाला एवढं पॅकेज आहे मग त्याच्या वैभवाप्रमाणे करा, असं काही नाही ना. नाही. समोरच्यांची जशी इच्छा असेल तसं ते करू शकतो. हा तेच आपला कारण काही फोर्स राहणार नाही. प्रत्येक मुलीचे आई वडील त्यांच्या परिस्थितीनुसार करतात आणि प्रत्येक मुलीच्या आई वडिलाला वाटतं का आपल्या मुलीचं चांगलं व्हावं म्हणून ते जितकी हौस करता येईल तेवढं करतात. आणि फक्त आम्ही अटी असं तटी समजतो नसाव्या. आम्ही असं समजतो की आपली मुलगी असती तर आपणही काय केलं असतं त्या हिशोबाने आम्ही समजतो समजून घेतो. समजून घेतो. समजून घेणारा परिवार आहे आणि मुलगा फारच समजदार आहे. मी आता जवळजवळ 2-5 वर्षापासून त्यांच्या घरी जाणं येणं आहे. ज्या मुलीच्या नशिबात हा मुलगा असेल ती भाग्यवान समजावी. तर असा भाग्यवान हायटेड, सुंदर आणि 52 लाखाच्या पॅकेजवाला मुलगा जर पाहिजे असेल तर 9403 41 40 87 हा माझा संपर्क नंबर आहे. माझ्याशी संपर्क करा किंवा माझा बाचा किशोर बोरसे त्याचा नंबर आहे 74 98 98 69 79. तो दिवसभर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असतो. सर्व माहिती व्यवस्थित देतो आणि यांच्या बाबतीत आम्हा दोघाला पूर्ण माहिती आहे. तर संपर्क करा. आमचे ऑफिस सिद्धार्थ गार्डन जवळ कार्तिक हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरिअरच्या वरती पहिल्या मजल्यावर आहे. समर्थनगर येथे छत्रपती संभाजीनगरला. तसेच आमचे पुण्यामध्ये बावधनला शाखा आहे. त्या ठिकाणी मनीषा पाटील मॅडम तिचा नंबर आहे 74 98 66 74 98 60 66 84. आणि अश्विनी सोनवणे माझी मोठी मुलगी आहे. तिचा नंबर आहे 92 70 20 20 25. आणि नाशिकमध्ये हेमंत आहेर त्यांनी आता ऑफिस नेटकच चालू केलेलं आहे. अजून उद्घाटन करायचं आहे. पण नाशिकमध्ये त्याचं आपलं ऑफिस आहे. तिथला नंबर आहे 9604 480 430 आणि दुसरा नंबर आहे 84 21 25 29 44. आणि आमच्या ऑफिसमध्ये शाळेचा जॉब करून अगदी चांगली सेवा देणारे आमचे ज्ञानेश्वर पाथरीकर त्यांचा नंबर आहे 86 98 57 63 95. अशी आमची ही टीम आहे. सदैव सहकार्य करणारी आणि रूप सह देणारी. ज्यांना यांची बद्दल अजून काही माहिती लागल्यास संपर्क करावा.